नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्योती देशमुख तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर मला बऱ्याच लोकांनी एक प्रश्न विचारला होता की ताई तुम्ही मोकळा गोठा का नाही केला, की बंदिस्त अशा गायी बांधून असतील तर त्यामध्ये किती त्रास असतो, म्हणजे रोजच्या रोज शेण उचलणं असेल किंवा गायी खराब होतील, पाणी दाखवण्याचा त्रास असतो. तर मुक्त गोठा केला तर तुमचा त्रास पण कमी होईल. तर अ, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते की आम्ही मुक्त गोठा का नाही केला. तर सगळ्यात पहिलं कारण तर असं होतं की अ, आम्ही पहिलं दोघं पण जॉब करत होतो आणि आमच्या दोघांना पण या व्यवसायामध्ये कसलाच अनुभव नव्हता. आणि एक काय करायचं, काहीतरी करायचं, स्वतःचा व्यवसाय असावा असं काहीतरी डोक्यात होतं. पण घरच्या 2-3 गायी होत्या म्हणून आम्ही हेच करायचं ठरवलं आणि गावाकडे शक्यतो दुसरं काय करण्यासारखं शेतीच्या सोबत असं वाटलं नाही, म्हणून आम्ही हे ठरवलं की हे करायचं. तर दोघांना पण यामध्ये काही अनुभव नव्हता आणि असं वाटलं नव्हतं की म्हणजे एवढं काम जमेल किंवा पुढे जाऊन एवढं आम्ही हा व्यवसाय वाढवू. तर पहिले ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी 3-4 गायी होत्या आमच्याकडे. तर त्याच सुरुवात करताना आम्ही एक हरियाणावरून 4 गायी आणल्या आणि अशा एक साधारण 5-6 गायींपासून आम्ही सुरुवात केली. आणि त्यानंतर मग हळूहळू जसजसं कामाची सवय होत गेली, तसं जसा जसा अनुभव येत गेला तसं तसं आम्ही म्हणजे हे वाढवत गेलो. पहिलं तर आपलं फक्त इथं एक शेड होतं. त्यानंतर वाढवत गेलो की इकडं शेड केलं. त्यानंतर आणखी गायी वाढल्या तर ते पलीकडं एक शेड केलं आणि इथं पण गायी बसत नाहीत म्हणून तिकडे पलीकडे गाडीच्या पलीकडे आणखी एक शेड केलं. तर असं एक साधारण आपल्या गोठ्यामध्ये एक साधारण 26-27 गायी बसतील एवढा आपला गोठा आहे. आणि जागेचा तसा आपल्याकडे म्हणजे प्रॉब्लेमच होता. तर इथपर्यंत अशी आपली जागा आहे आणि पलीकडे असा म्हणजे फटा आहे, त्यामुळे तिकडं आपल्याला वाढवता येत नव्हतं. आणि या साईडला आपलं घर आहे, त्यामुळे या साईडला पण वाढवता येत नव्हतं. म्हणून मग आम्ही जेवढी जागा आहे त्याच्यामध्येच ऍडजस्ट केलं. तर मग जसजसं आम्हाला म्हणजे थोडासा त्रास कमी व्हावा म्हणून ह्याच्या गव्हाणी आहेत, तर त्यामध्ये आम्ही पाण्याची सोय पण करून घेतली की जेणेकरून पाणी दाखवायचा त्रास कमी व्हावा. शिवाय गोठ्यामध्ये कोब्यावरती गायी वगैरे घसरतात, तर कोब्यामध्ये सगळीकडे मॅट वगैरे टाकून घेतल्या. तर जेवढे आम्हाला या बंदिस्त गोट्यामध्ये जेवढी सोय करता येईल तेवढी आम्ही केली. फक्त त्रास राहतो शेण उचलण्याचा. बाकी अजूनही लोक म्हणतात की तुम्ही हा त्रास कमी करून एक मोकळा गोठा करा. तर म्हणणं सगळ्यांचं बरोबर आहे. आम्हाला पण वाटतं की थोडाफार त्रास कमी व्हावा. पण आता हा गोठा बांधण्यासाठी एक साधारण आमचे एक 7-8 लाख रुपये गेले असतील, एवढा खर्च झाला असेल. शिवाय हे भरून घेण्यासाठीच आम्हाला एक साधारण 200 डम्पिंग मुरुमाचे टाकलेले असतील. आणि एवढा सगळा खर्च केलेला आणि एवढी सगळी मोडतोड करून दुसरीकडे घेऊन जाणं हा काही सोपा खेळ नाहीये. त्यामुळं जसं आहे तेच म्हणजे चांगलं चाललंय. त्यामुळं आम्ही त्याचा काही एवढा जास्त विचार घेत नाही. भविष्यात पुढं बघूया काय प्लॅनिंग करता आलं तर. पण सध्या तरी चांगलं चालू आहे, तर असंच ठेवण्याचा विचार आहे. आणि बंदिस्त गोठा असल्यामुळं थोडं म्हणजे कष्ट जास्त राहतं, पण शेवटी कष्ट नाही केलं. आणि बरेच लोक म्हणतात की तुम्ही कामगार का ठेवत नाही, कामगार ठेवा. तर कामगार ठेवून मग आपण काय करायचं ना. आणि कामगार ठेवले तर ते व्यवस्थित लक्ष पण देत नाही. आपल्याला जेवढं आपल्या स्वतः लक्ष देऊन करता येईल तेवढं करायचं. तर अशी काही कारणं होती की आम्ही मोकळा गोठा केला नाही, आमचा बंदिस्तच गोठा आहे. तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला ज्योती देशमुख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.